तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं की तुम्ही थंबनेल आपलं पाहिलं असेल, आपण मोबाईल अँड वायरलेस कम्युनिकेशन या सब्जेक्टचा सिलेबस काय आहे, हा पाहणार आहे. आणि हे सब्जेक्ट जो आहे 5th सेमेस्टरचा आहे. 3rd इयरचा डिप्लोमाचा, एम-एस-बी-टीचा. ऑफिशियल वेबसाईटवरून आपण हा जो सिलेबस आहे तो घेतलेला आहे. तर पहिल्यांदा तर आपण ह्याच्यात 5 चॅप्टर आहेत, 5 युनिट आहेत, असं म्हणू शकतो. हे 5 युनिट आहेत. तर पहिला आपला आहे वायरलेस कम्युनिकेशन. पहिला चॅप्टर हा ईझी आहे. त्यात आपण बेसिक कन्सेप्ट पाहणार आहे. जसं की रेडिओ स्पेक्ट्रम बँड्स असतील, वायरलेस परत जे आधीचे जनरेशन्स होते, जुने जनरेशन्स 1G, 2Gचे, 3Gचे ते सर्व जनरेशन्स आपण पाहणार आहे. नंतर फंडामेंटल्स काही हे असतील म्हणजे सेल काय आहे किंवा त्याचे स्ट्रक्चर, छोट्या-छोट्या गोष्टी, बेसिक्स नॉलेज आपण पहिल्यात ओव्हरऑल पाहणार आहे. नंतर आपण दुसऱ्या ह्याच्यात बेसिक्स ऑफ मोबाईल वायरलेस कम्युनिकेशन पाहणार आहे. तर त्याच्यातील बेसिक गोष्टी पाहणार आहे, काही-काही कन्सेप्ट पाहणार आहे. नंतर तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहे? तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहे फंडामेंटल ऑफ 4G. 4G कम्युनिकेशनचे काय? 4G कम्युनिकेशन हा चॅप्टर खूप सोप्पा आहे. खूप म्हणजे ओव्हरऑल हा अख्खा सिलेबसच खूप सोप्पा आहे. आपण जेव्हा आपले व्हिडिओ लेक्चर चालू करेल तेव्हा तुम्हाला समजेल खूप सोप्पा असा सिलेबस आहे याचा. तुम्हाला स्कोरिंगसाठी खूप चांगला सब्जेक्ट आहे. नंतर तिसरा आपण पाहिला. नंतर युनिट 4 आपण 5G टेक्नॉलॉजी पाहणार आहे. त्यात आपण 5Gचे 4च कन्सेप्ट आहेत. तुम्ही पाहू शकता. सोप्पा सिलेबस आहे. नंतर युनिट 5 मध्ये रिसेंट आत्ताच्या ज्या टेक्नॉलॉजी चालू आहेत, वायफाय, ब्लूटूथ ज्या टेक्नॉलॉजी ओव्हरऑल चालू आहेत, IoT हे कन्सेप्ट आपण यात पाहणार आहे 5व्या युनिटमध्ये. ओव्हरऑल असा हा सिलेबस आहे. हे याचे TLO आहेत, थेअरी लर्निंग आउटकम्स आहेत. हे आपण पाहूया सर्व डिटेलमध्ये. आणि दुसरं म्हणजे हे याचं मार्क्स. पहिल्या चॅप्टरला आपल्याकडे 12 मार्क्स आहेत. नंतर दुसऱ्या चॅप्टरला आपल्याकडे 18 मार्क्स आहेत. तिसऱ्या चॅप्टरला 4Gच्या आपल्याकडे 10 मार्क आहेत. आणि चौथा चॅप्टर आपला 5G टेक्नॉलॉजी त्याला 18 मार्क आहेत. तुम्ही पाहू शकता हा सिलेबस. याला 18 मार्क आहेत. 18. 4 पॉइंटसाठी 18 मार्क दिलेले आहेत. खूप सोपा सिलेबस आहे. खूप स्कोर करू शकता तुम्ही. नंतर 12 मार्क जे आहेत त्या रिसेंट वायरलेस टेक्नॉलॉजीसाठी आहेत. हे हा असा सिलेबस आहे. याचे लर्निंग मटेरियल तुम्ही कुठून घेऊ शकता ते दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा तुम्ही सिलेबस चालू करचाल किंवा व्हिडिओ लेक्चर बघायला चालू करचाल, पहिल्यांदा तुम्ही सिलेबस बघा की काय आहे, कसं आपल्याला करायचंय. आणि आपण जे सर्व आपले व्हिडिओ लेक्चर जे येणार आहेत ते आपले पॉइंट टू पॉइंट येणार आहेत. म्हणजे युनिट 1 मध्ये पहिला पॉइंट आपण असा कव्हर करेल, नंतर दुसरा. असा आपण पॉइंट टू पॉइंट सिलेबस वाईज आपण आपले व्हिडिओ येणार आहेत. तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, कमेंट करून ठेवा काय डाऊट असेल तुमचा तरी. तर आपण चालू करूया. लवकरच व्हिडिओ लेक्चर आपले 5व्या सेमेस्टरसाठी येणार आहेत. जरी काही अपडेट्स एम-एस-बी-टीच्या पाहिजे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही टॅप करून टेलिग्राम चॅनल जॉइन करू शकता. हा होता आपला ओव्हरऑल MWCचा सिलेबस. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.